समर्थ सगळ्यांना। आज मम्मी बनवते आहे कोलंबी मसाला। चला बघूया आपण। सो फ्रेंड्स, स्टार्ट करूया कोळंबी मसाला बनवायला। आज संडे आहे म्हणून आपण बनवूया कोळंबी। सगळ्यात पहिले मी तेल गरम करून घेतलंय, त्यात तेजपत्ता, राई, थोडंसं जिरं, राई आणि जिरं टाकलंय, तेजपत्ता आणि राई चांगली हे झाली आहे। आता कांदा टाकूया। मी ते 5 ते 6 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत, 6 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत आणि 4 बारीक चिरलेले टोमॅटो। हे कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनवते, म्हणजे भाजी हे कोळंबी मसाला वाटप नाही टाकणार मी। इथे मॅरिनेट करून ठेवली आहे कोळंबी। ह्याच्यात मी थोडासा मालवणी मसाला, हळद, धने पावडर आणि लाल मिरची पावडर आणि मीठ आणि आलं लसूण टाकून थोडा वेळ ते मॅरिनेट करायला ठेवली होती, 10 मिनिटं। आणि ही फ्रायसाठी मॅरिनेट केली आहे। आर्यनला फ्राय कोळंबी आवडते म्हणून त्याच्यासाठी थोडीशी फ्राय करणार आहे। आता मम्मी इथे मिक्स करत आहे छानपैकी। तो फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी कशा वाटतात ते मला व्हिडिओमधून नक्की कमेंट्समधून सांगा। व्हिडिओ कसे वाटतात आणि व्हिडिओला लाईक करा। लाईक करायला विसरताय तुम्ही, तर सगळ्या व्हिडिओंना लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थोडीशी आलं लसूण पेस्ट कांद्यात टाकते। कांदा लवकर फ्राय व्हावा याच्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलंय। तुमका रेसिपी आमची कशी वाटतात हे नक्की आमका कळवा। ह्या स्टेजला मी थोडासा चिकन मसाला एव्हरेस्टचा टाकलाय, ह्यानी छान लागते टेस्ट। थोडासा टाकून बघा तुम्ही पण। सो फ्रेंड्स, इथे मी रवा घेतलाय आणि थोडंसं तांदळाचं पीठ, मग छान कुरकुरीत होतात कोळंबी। आणि त्यात थोडंसं मीठ आणि लाल तिखट, मीठ आणि थोडंसं लाल तिखट, म्हणजे ते आवरण आहे ना वरचं रव्याचं कोटिंग, ते पण टेस्टी लागतं। आणि कांदा भाजलाय आपला आणि छान परतून झालेला आहे। आता आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो पण शिजेल कांद्याबरोबर। छान होते कांदा टोमॅटोची ग्रेव्हीची कोळंबी मसाला, खूप टेस्टी लागते। थोडीशी लाल मिरची पावडर मी ॲड केली ह्याच्यात, म्हणजे ना ह्याने कलर खूप छान येतो आणि तिखट पण होते कोळंबी जरा छान। आणि कोळंबी जरा तिखटच पाहिजे कारण गोडीच असते कोळंबी, म्हणून थोडंसं मी तिखट मसाला टाकला। आता इथे तेल टाकतंय। आता हे बघा, ही आपली ग्रेव्ही आहे ना, छान आहे बघा, कलर पण छान आलाय। आणि हे बघा असं तेल सुटायला लागलं बाजूनी की समजायचं आपले मसाले छान फ्राय झाले आणि कांदा टोमॅटो पण छान स्मॅश झाला आहे। स्मॅश करून घेतलं थोडं, बघा कांदा टोमॅटो पण छान एकजीव झालेला आहे। इथे आता तेल टाकतंय फ्राय कोळंबीसाठी। स्वरा आता त्याच्यात कोळंबी टाकणार आहे फ्रायसाठी। सो स्वरा टाकते कोळंबी। स्टार्ट करा। फर्स्ट कोळंबी डीप करून घेतलेली छानपैकी। स्वरा आमची कोळंबी फ्राय करते, तिला आज ग्रुप आलाय बनवायला, मग मला मदत करते। फ्रेंड्स, आता इथे मी कोळंबी टाकलेली आहे, बघू शकता। आता मी इथे एका साईडला ही जी मॅरिनेट केलेली कोळंबी होती ना, ती आता आपण इथे टाकूया। बघा हे फ्राय करते स्वरा कोळंबी। ही बघा, आता ही मॅरिनेट केलेली कोळंबी टाकली याच्यात। कोळंबी खूप छान झाली, कलर बघा छान आला कोळंबीला आणि कोळंबी भरपूर होती त्याच्यामुळे बघा कोळंबी जास्त दिसते। मी यात बटाटा टाकत नाही, खूप जण टाकतात, पण ते बटाट्यामुळे ना कोळंबी गोडीच लागते, तिखट लागत नाही खायला, म्हणून मी बटाटा ॲड करते। पण जर जास्त लोक असतील तर तुम्ही बटाटा टाका, कारण सगळ्यांना पुरली पाहिजे।
आम्ही आज चौघच आहोत, सो म्हणून मी काय बटाटा टाकला नाही आहे. अशीच खायला खूप छान लागते, टेस्टी लागते. जरा स्वरा इथे आमची फ्राय करते आहे कोळंबी. टाक, सगळी टाक. तुम्हाला पण कोळंबी फ्राय आवडते? कोणाकोणाला कोळंबी आवडते त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आता हे बघा, वाफेवर थोडंसं पाणी ठेवलंय ताटात, हे बघा, कारण मग ना छान शिजते कोळंबी. आणि पाणी नाही टाकायचं त्याच्यात, अशीच ग्रेव्ही शिजवायची वाफेवर. ताटावर थोडंसं पाणी ठेवलंय म्हणजे त्या वाफेने आतने कोळंबी शिजेल, छान होते कोळंबी अशी. सो बघा, कोळंबी आपली फ्राय होत आलेली आहे. एका साईडने फ्राय छान झालेली आहे. आता ही दुसऱ्या बाजूने मी परतून टाकली आहे. सो ही पण आता फ्राय होईल. आता ही कुरकुरीत खायला छान लागते कोळंबी. आर्यन स्वराला खूप आवडते, आर्यनला जास्त आवडते कोळंबी. आणि इथे माझी स्वरा पीठ मळते. स्वरा, हाय फ्रेंड्स. इथे पीठ मळते स्वरा. पिठात थोडासा मैदा आणि कलोजी टाकली आहे. म्हणजे रोटी बनवायची अशी, त्याच्यामुळे खूप छान लागते कलोजी टाकून. तुम्ही पण एकदा ट्राय करा ना. हो. इथे आपला कोळंबी मसाला पण आता तयार झाला आहे. बघा, छान उकळी फुटलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यात कोथिंबीर थोडी ढवळून घ्यायची, नाही तर खाली टिकते. कारण पाणी नाही टाकलंय, हे कांदा टोमॅटोचंच पाणी सुटलं आहे भाजीला, ग्रेव्हीला. बघा किती घट्ट छान झाली आहे. कांदा टोमॅटो पण खूप छान झाली आहे. टेस्टला तर एक नंबर लागते. हे बघा, कोळंबी आपली छान शिजली आहे. आणि आता याच्यात त्या स्टेजला कोथिंबीर आणि कोकमं टाकूया. कोकमं टाकले आहेत 3-4. ह्यानी ना छान टेस्ट येते कोकमाने. आणि जो मच्छीचा हिंग जो असतो ना वास, तो निघून जातो, छान लागते. बघा, कोळंबी पण आपली छान फ्राय झाली आहे. पीठ पण इथे मळून झालेलं आहे स्वराचं. जेवण रेडी आहे. भात मी लावून घेतला आहे आणि दाल फ्राय बनवली आहे. दाल फ्राय, कोळंबी मसाला, कोळंबी फ्राय आजचा मेनू, संडे स्पेशल. काय मग मंडळी, येतात मजेओ? तुमच्या पण तोंडात पाणी सुटलं मग बघून. तुम्ही पण या जेवायला. तोपर्यंत रेसिपी बघूया. सो बघू शकता, आपली इथे ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. कोळंबी पण मस्त फ्राय झालेली आहे, कुरकुरीत. आणि इथे आपला हा कोळंबी मसाला रेडी आहे. बघा किती छान कलर आला आहे. तोंडात पाणी येला काय? तुमच्या पण तोंडात पाणी सुटलं ना? यावा जेव. आजची ही कोळंबी मसाला थाली रेडी आहे. सो ह्याच्यात आहे रोटी. हे बघा, मी कलोजी टाकली आहे ह्याच्यात. खूप छान लागते कलोजी टाकून. थोडासा मैदा, गव्हाचं पीठ आणि कलोजी, ही अशी रोटी बनवली आहे. कांदा तोंडी लावायला, हा कोळंबी मसाला, आणि ही कोळंबी फ्राय, आणि ही दाल फ्राय, दाल तडका आणि जिरा राईस. सो याची आमची स्पेशल संडे थाली आहे. सो मंडळी, सगळ्यांनी जेव येवा. आम्ही आता जातो जेव. थाली बघून आमका खूप भूक लागली आहे. तोपर्यंत सगळ्यांका श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना बाय, टेक केअर.